नमस्कार मंडळी, कोणतीही शेतजमीन खरेदी करत असताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत। तर मंडळी, ज्यावेळेस आपण एखादी प्रॉपर्टी घेतो तर प्रॉपर्टी घेत असताना प्रथम आपण त्या प्रॉपर्टीची पाहणी करतो। पाहणी केल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची, कोणकोणती कागदपत्रे तपासायची ते पाहूया। मंडळी, पहिल्यांदा तर आपण 7/12 पाहणे गरजेचे आहे। जी प्रॉपर्टी आपण खरेदी करणार आहोत त्या प्रॉपर्टीचा 7/12 व्यवस्थित आहे किंवा नाही, जमीन देणाऱ्याच्या नावे आहे का नाही पाहणे गरजेचे आहे। जो उतारा आहे त्या उतार्यावरील सर्व 6ड फेरफार पाहणे गरजेचे आहे, तसेच 8 सुद्धा पाहणे गरजेचे आहे। तर मंडळी, सविस्तर माहिती पाहूया। पहिला मुद्दा आहे जमिनीचा 7/12 उतारा पाहणे। ज्या गावातील जमीन खरेदी करायची असेल तेथील गावच्या तलाट्याकडून जमिनीचा नवीन 7/12 काढून घ्यावा। त्यावर असलेले फेरफार व 8 तपासून पाहावा। 7/12 पाहताना वर्ग 1 ची नोंद असली तर ती जमीन विक्री करणाऱ्याची स्वतःची मालकी वहिवाटीची असून सदर जमीन खरेदी करण्यास विशेष अडचण येत नाही। परंतु निसप्र नियंत्रित सत्ता प्रकार किंवा वर्ग 2 अशी नोंद असेल तर सदर जमीन कुळ वहिवाटी मार्फत मिळालेली असते। अशी जमीन खरेदी करणे पूर्वी संबंधित कुळाला विक्री करण्यासाठी प्रांत अधिकारी यांची परवानगी घेणे अपरिहार्य ठरते। ही परवानगी खरेदी करतेवेळी घेणे आवश्यक आहे। याकरिता 32 प्रमाणपत्र वगैरे बऱ्याच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते। यासाठी साधारणतः 1 महिना कालावधी लागतो। प्रांत अधिकारी याची परवानगी मिळाल्यानंतर खरेदी खत करता येते। कोणतीही जमीन खरेदी करताना काही गोष्टींचा आपण आढावा घेतला पाहिजे। जमिनीपर्यंतचा रस्ता, जमीन बिनशेती असल्यास जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवलेला असतो, परंतु जमीन बिनशेती नसल्यास व खाजगी रस्ता असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करायला पाहिजे। म्हणजे ज्या ठिकाणी आपण जमीन घेणार आहे त्यासाठी रस्ता आहे का नाही पाहणे गरजेचे आहे। आरक्षित जमिनी शासनाने सदर जमिनीमध्ये कोणत्याही कारणासाठी आरक्षण, उदाहरणार्थ हिरवा पट्टा, पिवळा पट्टा नसल्याची खात्री करूनच जमिनी घ्याव्यात। वहिवाटदार 7/12 वरील मूळ मालक व प्रत्यक्ष जमिनीचा वहिवाटदार वेगवेगळे असू शकतात, याची खात्री पहिल्यांदा करावी। जर वहिवाटदार वेगळा असेल आणि मालक वेगळा असेल तर आपल्याला अडचणी येऊ शकतात। 7/12 वरील नावे, 7/12 वरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तींचीच आहे का ते पाहणे। त्यावर मयत व्यक्ती किंवा जुना मालक इतर वारसाची नावे असल्यास ती काढून घेणे आवश्यक असते। कारण असे सुद्धा होऊ शकते की विकणारा एक असतो आणि उतारावर वेगळेच नाव असते। त्यासाठी आपण उतारा सुद्धा पाहणे आणि प्रत्यक्ष व्यक्तीचे ओळखपत्र पाहणे गरजेचे आहे। कर्ज प्रकरण, न्यायालयीन खटला व भाडेपट्टा जमिनीवर कोणत्याही बँका किंवा संस्था यांच्या कर्जाचा बोजा नसल्याची खात्री करावी। तसेच न्यायालयीन खटला चालू असल्यास संदर्भ तपासून पाहणे। कोणतीही जमीन खरेदी करताना प्रथम वकिलाचा सल्ला घेणे आवश्यक आहे। जमिनीची हद्द नकाशा प्रमाणे मोजून तपासून घ्यावी व लगतच्या जमीन मालकाची हरकत नसल्याची खात्री करावी। ज्यावेळेस आपण जमिनी खरेदी करायचे ठरवतो त्यावेळेस जमिनीत फिरून या गोष्टी कराव्यात। इतर अधिकाराची नोंद, 7/12 इतर अधिकारामध्ये नावे असतील तर आवश्यक ती माहिती करून घेणे किंवा बक्षीसपत्राप्रमाणे मिळालेल्या जमिनीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे। बिनशेती करणे, शेतघर सोडून कोणत्याही कारणासाठी बांधकाम करावयाचे असल्यास प्रमाणे बिनशेती करणे आवश्यक असते। शहरात असल्यास प्लॅनिंग प्रमाणे करावी। संपादित जमिनी, सदर जमिनीमधून नियोजित महामार्ग, रेल्वे मार्ग, तलाव इतर नसल्याची खात्री करावी। याची 7/12 वर नोंद पाहावी। तसेच जमिनीच्या बाजूने रस्ता, नदी, महामार्ग असेल तर त्यापासूनचे योग्य अंतर सोडून पुरेशी जमीन असल्यासच खरेदी करावी। आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की बाजूने रस्ता असतो ना, रस्त्याच्या लगतची जमीन काही अंतर सोडावं लागतं, ते न सोडता खरेदी लोक देत असतात। खरेदी खत, तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदी खत करावे। योग्य कालावधीनंतर खरेदी केलेल्या जमिनीचा नकाशा व आपल्या नावे 7/12 झाला की नाही याची खात्री करावी। वेळोवेळी बदलणारे शासन नियम पडताळून पाहावेत। जमीन खरेदी देताना जमीन मालकाने आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय खरेदी खत करू नये। खरेदी खत करताना
दिलेली जमीन व सातबारा याची खात्री करूनच व्यवहार करावा। आता बऱ्याचशा लोकांचा हा विचार असतो की जमिनीचा सातबारा खरेदी झाल्यानंतर आपल्या नावे केव्हा होतो? खरेदी खत जमीन विक्री केल्यानंतर होतो। खरेदी खत झाल्यानंतर काही दिवसातच दुय्यम निबंधक कार्यालयातून अविवरण पत्रक तहसीलदार कार्यालयात पाठवले जातात। त्यानंतर संबंधित तलाठी कार्यालयात हे विवरण पत्रक पाठवले जातात। त्यानंतर तलाठी सातबारावरील सर्वांना नोटीस काढतात। नोटीस सही करून त्यानंतर सातबारावरील जुनी नावे कमी होऊन नवीन मालकाची नाव नोंदविले जातात। आता वर्ग 2च्या विक्रीची परवानगी। सातबारावर जमिनीचा प्रकार यामध्ये वर्ग 1 असा उल्लेख असेल तर प्रांत अधिकारी यांची परवानगीची आवश्यकता नसते, परंतु वर्ग 2 असे असल्यास परवानगीची आवश्यकता असते, कारण अशा जमिनी भोगवटदाराला केवळ कसण्याचा अधिकार असतो, विकण्याचा नसतो। सदर भोगवटदार हा या जमिनीचा कुळ म्हणून असतो। ही जमीन कुळ कायद्याने मिळालेली असते। थोडक्यात या जमिनी म्हणजे सरकारी मालमत्ता असतात। या जमिनीच्या विक्रीसाठी प्रांत ऑफिसमध्ये काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते। जमिनीचा नवीन सातबारा, जमिनीवरील फेरफार, आट, जमिनीचा नकाशा, अर्ज, अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून प्रांत ऑफिसमध्ये दाखल करावेत। सर्व कागदपत्रांची छाननी करून एका महिन्यात प्रांत ऑफिसच्या परवानगीची प्रत मिळते। मिळालेल्या परवानगीमध्ये फक्त 6 महिन्याचा कालावधी असतो। 6 महिन्यात जमीन विक्री करावी लागते अथवा 6 महिन्यानंतर ही परवानगी संपते। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे। नॉन ॲग्रिकल्चर बिनशेती कोणत्याही जमिनीमध्ये घर बांधवायचे झाल्यास ती जमीन प्रथम बिनशेती करावी लागते। शेत जमीन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये घर बांधता येत नाही। जर शेतघर बांधवायचे असल्यास स्वतः शेतकरी असावे लागते। त्याचप्रमाणे आपले शेत जमीन असाव्या लागतात आणि ती शेती करावी लागते आणि ते पुरावे असावे लागतात। जमीन बिनशेती करायची असल्यास काही कागदपत्रांची आवश्यकता असते। ते पुढील प्रमाणे आपण पाहूया। जमिनीचा सातबारा, जमिनीचा नकाशा, टाउन प्लॅनिंगची परवानगी, अर्ज, सदर अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून संबंधित प्रांत अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयात सादर करावे। जमिनीच्या लागून रस्ते असल्यास अडचण येत नाही, पण तसे नसेल तर घरापर्यंत जाण्याकरता रस्ता दाखवावा लागतो। म्हणजेच सदर जमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्त्यासाठी जमीन विकत घ्यावी लागते। खरेदी खत म्हणजे काय? जमिनीचा व्यवहार पूर्ण केल्याचा पुरावा असतो। खरेदी खत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणाऱ्याने जमीन मालकाला ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सर्व रक्कम पूर्ण करायची असते। जर सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदी खत करू नये, कारण एखादे खरेदी खत झाले की नंतर जमीन मालक हा त्या जमिनीचा मालकी हक्क काढून घेत असतो आणि खरेदी खत सहजासहजी रद्द होत नाही। रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो, पण तसे मोठे पुरावे असावे लागतात। खरेदी खताची नोंदणी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात झाल्यानंतर काही दिवसातच सातबारा नवीन मालकाच्या नावे होतो। खरेदी खत करण्यासाठी ज्या गावातील जमीन असेल त्या संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन बाजारभावे आणि आपापसातील ठरलेल्या रकमेवर मूल्यांकन करून मुद्रांक शुल्क काढून घ्यावे लागते। जमिनीचे मूल्यांकन हे जमिनीच्या प्रकाराप्रमाणे ठरलेले असते आणि त्याचे सर्व दरपत्रक म्हणजेच रेडी रेकनर त्या तालुक्याच्या दुय्यम निबंधक अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असतात आणि मूल्यांकन काढून देण्याचे काम हे दुय्यम निबंधकाचेच असते। यामध्ये जमिनीची सरकारी किंमत आणि प्रत्यक्ष जमीन मालक व खरेदीदार यांच्यातील ठरलेल्या व्यवहारावर जी रक्कम जास्त असते त्यावर मूल्यांकन करून जास्त मुद्रांक शुल्क गृहीत धरला जातो। मुद्रांक शुल्क काढून झाल्यावर दुय्यम निबंधक हे खरेदी खत, दस्तऐवजासाठी लागणारी नोंदणी शुल्क व कागदपत्रे इतर कार्यालयीन खर्चाची माहिती देतात। ही सर्व माहिती घेऊन दुय्यम निबंधक यांनी ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर आवश्यक ते माहिती लिहून उदाहरणार्थ सर्वे नंबर, जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमीन मालकाची नावे, जमीन खरेदी करण्याचे प्रयोजन, त्याचप्रमाणे जमीन विकण्याचे प्रयोजन नमूद करावे लागते।
तसेच लागणारी सर्व कागदपत्रे जोडून खरेदी खत तयार करावे। यासोबत संगणकावर डाटा एंट्री करण्यासाठी लागणारा इनपुट भरून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी सादर करता येतो। आता खरेदी करताना काही कागदपत्रे आवश्यक असतात, ती कोणती ती पाहूया। पहिला म्हणजे 7/12 मुद्रांक शुल्क, आवश्यक असल्यास फेरफार। 8 मुद्रांक शुल्काची पावती। 2 ओळखीच्या व्यक्ती त्यांचे फोटो प्रूफ, आवश्यक असल्यास प्रतिज्ञापत्र। नॉन ऑर्डरची प्रत, विक्री परवानगीची प्रत। तर मंडळी, ही काय माहिती होती जमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी यासंबंधी। मंडळी, जमीन खरेदी करत असताना पहिला मुद्दा म्हणजे पहिल्यांदा उतारा त्या जमिनीचा पहा, त्या उतार्यावरील नाव आणि प्रत्यक्ष आपल्याशी जमीन जो विकणार आहे त्याच्या ओळखपत्रावरील नाव हे पाहणे गरजेचे आहे। त्यानंतर उतार्यावर असणारे सर्व फेरफार हे पाहणे गरजेचे आहे। तसेच सर्वे नंबर सुद्धा शक्य झाला तर तुम्ही पाहू शकता। त्यानंतर जे काही क्षेत्र आहे प्रत्यक्ष क्षेत्र जमिनीचे तेवढे भरते का, तसेच त्या जमिनीसाठी जाण्यासाठी रस्ता आहे का, त्याच्यावर कोणते न्यायालयीन प्रकरण चालू आहेत का, तसेच इतर शासनाची कोणती भूसंपादन प्रक्रिया चालू आहे का, अशा सर्व गोष्टींची तपासणी करावी। तसेच वकिलामार्फत आपण हे जर सर्व काही केले तर निश्चित आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही। तर मंडळी, निश्चितच जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।